नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या आपल्या युट्यूब ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर कशा सर्व मजेत असणार आहे. तर भावांनो आणि बहिणींनो, आज आपण आलेलो आहे मुंबईमधील खेतवाडीचे गणपती बघायला. तर चला, आता आपण आलेलो आहे खेतवाडीच्या स्टार्टिंगला. तर पुढेच आहे इकडे. तो आपण इथे गाडी वगैरे पार्क केलेली आहे आणि आपल्यासोबत आहे इकडे 2 भाची आहेत आणि एक भाऊ आहे आणि अजून एक भाऊ आहे आणि आपल्या बॅकग्राऊंड कॅमेऱ्याच्या मागे आहे आपली छोटा रील स्टार. तर चला आपण जाऊया आता ब्लॉग हे कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जे पण आपले खेतवाडीचे गणपती आहेत सर्व मोठे मोठे सगळं तुम्हाला दाखवतो. चला गाईज, हा एक आपला भाऊ. तर आज घेऊन जाणार आहे आपल्याला सगळे गणपती फिरवणार आहे. चला खेतवाडी बघूया पूर्ण खेतवाडी बघूया. खेतवाडी कोणती गल्ली? 12 गल्ल्या, 12च्या 12. 12च्या 12 पाहिजेत. जास्त चालू नको भाऊ. फक्त गाईज लाईन बघू शकता, एवढी मोठी लाईन आहे. हे पण कोणतं आहे मला ते तर सांगा. बेबी यस नेल कोणता गणपती? कोणता? गणराज. खेतवाडीचा गणराज. गाईज गर्दी बघू शकता किती मोठी लाईन आहे. पास आहे भाई डायरेक्ट. गाईज डायरेक्ट एंट्रीचं बघतोय तर कसं काय होतंय बघूया. आपले भाऊ लोक काय करतायत. चप्पल घाला आधी. खेतवाडीचा गणराज गाईज डायरेक्ट VIP दर्शन झालेलं आपलं. सो डायरेक्ट चालवलं आता खेतवाडीचा गणराज डायरेक्ट आतमध्ये VIP एंट्रीमधून. सो इकडे भरपूर मोठी लाईन आहे बघू शकता. तर आपण डायरेक्ट जाणार आहे. सो गाईज वरतून पण इथून एंट्री आहेत. वरतून पण गणपती बघायला तुम्हाला एंट्री आहे. फुल ACचं वगैरे वर्क केलेलं आहे. ही आहे आपल्या खेतवाडीच्या गणराजाची मूर्ती. मागच्या वर्षी छोटी होती, यावर्षी मोठी आहे बघू शकता. एक नंबर डेकोरेशन आहे. आता फायनली आपलं खेतवाडीच्या गणराजाचं दर्शन झालेलं आहे. जाऊया चला. सो आपला भाऊ आज सगळीकडून VIP दर्शन करून देतो. चला फक्त जायचं आहे भावाच्या मागे, एवढंच आहे आपलं काम. दुसरं काही नाही आणि तुम्हाला मूर्ती दाखवण्याचं काम आहे बस. आणि तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर तर करतायच. आणि चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लवकरच आपले तुम्हाला माहिती आहे 2K सबस्क्राईब होत आहेत. सो कायम सपोर्ट असू द्या. चला. सो गाईज आता आपण आलेलो आहे एका गणपतीला. गणपतीचं नाव नाही माहिती आहे. मुंबईचा आनंद. हा, मुंबईचा आनंद. मुंबईचा आनंद गणपतीचं नाव आहे आपल्या या महाराजाचं. सो फायनल लुक बघा. गाईज आता आपण झालेलो आहे 45 फूट 47 फीट सर्वात उंच मूर्ती आपल्याला द्यायचं मुंबईच्या महाराजाला. सो चला. सो गाईज आता चाललेलं आपण डायरेक्ट आपल्याकडे आहे ID. सो आपण तिकडे जातो, तिकडे ID दाखवतो आणि जातो डायरेक्ट. सो असा विषय आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर दर्शन करतोय. नाही तर बाकीकडे बघू शकता इकडे लाईन वगैरे लागलेली आहे. सो गाईज फायनली बघू शकता ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी
उंच मूर्ती आहे, 47 फीट. बघू शकता किती उंच आहे. महाराष्ट्राची सर्वात बिगेस्ट मूर्ती आहे. सो या मूर्तीचं नाव आहे मुंबईचा महाराजा. सो 47 फीट. आणि यांचे मूर्तिकार तुम्हाला दाखवतो. त्यांचं नाव आहे सुनील सदानंद वराडकर. हे मूर्तीचे जे बनवणारे होते त्यांचं नाव आहे जे मूर्ती बनवलेली आहे. सो सर्वात बिगेस्ट मूर्ती आहे. सो मित्रांनो, ही होती मुंबईचा महाराजा जी 47 फीट होती. 11व्या गल्लीतली ही मूर्ती आहे खैतवाडीमध्ये. सो आता झालं इथून. सो आता नेक्स्ट बघूया. अरे थांब बाबा दे इकडे, हातात तरी दे ना. सो गाईज आता नेक्स्ट बघूया कोणता आहे. सो चला बघत राहा. सो गाईज आपण आता आलेलो आहे खेतवाडीचा ओम तांडव ही मूर्ती बघायला. सो आपण चाललेलो आता VIPने. सो गाईज आता आपण चाललेलो आहे खेतवाडीचा ओम तांडव ही मूर्ती बघायला. सो आपण जातो VIPने. आपल्याकडे आयडी तसं सांगितलं. सो चला आता जाऊ. ही आहे मूर्ती आपली ओम तांडव. सो मागे बघू शकता. आणि हिचा जो आर्ट्स मूर्तिकार बनवणार आहे त्यांचं नाव आहे कुणाल पाटील. सो होऊ शकता. ओव्हरऑल मस्त एक नंबर आहे. आणि इथे ना आपण जिथे आलेलो ओम तांडवचा महाराज हा गणपती बघायला आलो, तिथे अपोजिट साईडलाच खेतवाडीचा युवराजसुद्धा आहे. सो इकडे युवराज आणि इकडे आहे आपला ओम तांडव महाराज. सो याचे दोन मूर्ती इकडे समोरासमोरच आहेत. सो चला आता नेक्स्ट बघूया दुसरी. सो गाईज लेफ्ट साइड जाना ओके ओके. सो गाईज हा आहे आपला खेतवाडीचा युवराज. सो मित्रांनो खेतवाडीचा महाराज युवराज, तर इथे आपल्याला 1 इंचाची मूर्ती सुद्धा बघायला मिळेल. सो ही आहे इथे 1 इंचाची मूर्ती. जर ही बघायची असेल तर इथे तुम्हाला पहिले 5चा पॉईंट टाकावा लागेल. आणि जर मूर्ती बघायची तर ती मूर्ती असेल तुम्हाला बघायची तर संघ दिसतो तुम्हाला आता, त्याच्यावरती 1 इंचाची मूर्ती आहे. त्या शंखावरती 1 इंचाची मूर्ती आहे. सो असं काहीतरी युनिक काहीतरी बघायला मिळालं आपल्याला. सो चला आपण काय आहे तो काही आता आपण जातोय खेतवाडीचा महागणपती बघायला. 35 फूट आहे ही. सो चला. 8वी ना. 35 फुटाची आहे. वाला जिसकी दीवानी मिलती है बाला, वो कृष्णा है, वो कृष्णा है. सो आता चाललेलो आहे आपण खेतवाडीचा राजा बघायला. सो चाललेलो आहे आता, बघूया आता. आणि भरपूर गरम होतं आणि आजचा आहे 4था दिवस, उद्या 5वा दिवस आहे. म्हणजे लागलाच 5वा दिवस. आय थिंक मला वाटतं 1:30 वाजलेले आता. आणि कमी गर्दी होईल असं वाटतंय आज, म्हणजे 5वा दिवस चालू झाल्यावर. कारण उद्या 5 दिवसाचे विसर्जन आहेत बोलल्यावर कमी गर्दी होईल. सो आता आलेलो आहे खेतवाडीचा राजा बघायला. 38 फूट. देवीच्या रूपात गणपतीची मूर्ती आकारलेली आहे, बघू शकता. सो
आलेलो आहे खेतवाडीचा मुंबईचा सम्राट, तो फेमस आहे मूर्ती. आणि आता जाऊया आपण आतमध्ये, म्हणजे तुम्हाला फेमस मूर्ती काय ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेलच. चला, मुंबईचा सम्राट. सो गाईज बघू शकता गाईस, आता आपण आलेलो आहे खेतवाडीचा 360 म्हणजे दुसऱ्या गल्लीतला 360 गणपती आहे तिकडे, जो आता आपण आलेलो आहे तो डायरेक्ट आपण एंट्री केलेली आपल्या भाऊ. सो चला आता डायरेक्ट जातो, तुम्हाला दाखवतो. सो इकडे आहे आतमध्ये शो आहे तिकडे. सो गाईज तर मित्रांनो, आता आतमध्ये आलेलो आहे, पूर्ण 360 आहे गणपती, पहिलं पूर्ण हाईट आहे. इकडे बघू शकता. सो गाईज, आता जी बॅकला आहे दिसत नाही, पूर्ण अंधार आहे, डायरेक्ट एकदम सस्पेन्स ठेवला आहे. जे बॅकला पूर्ण 360 आहे. 25 फुट ऊंची गणेश जी की मूर्ति 25 पैसे के सिक्के के ऊपर बनाई, और इसी 25 फुट ऊंची मूर्ति की वजह से ही खेतवाड़ी को प्रसिद्धि मिली. उसके बाद मंडल हर साल 25 फुट की गणेश जी की मूर्ति अलग अलग रूपों में अलग अलग दृष्टिकोण के साथ यहाँ पर प्रस्थापित करता रहा, जिसके आप सभी लोग साक्षी हैं. आपने गली में प्रवेश से ही देखा होगा कि गली कितनी छोटी है. इतनी छोटी सी गली में 25 फुट की विशाल मूर्ति का आगमन और विसर्जन कैसे करते होंगे? इस प्रश्न का हल मंडल के अध्यक्ष श्री प्रज्ञेश मिस्त्री ने आइडिया लगाया कि मूर्ति को 360 डिग्री घुमाया जाए, और इस तरह मूर्ति घुमाकर इस छोटी सी गली के अंदर गणेश जी की मूर्ति को मंडप तक ले जाया जाता है. पर बड़े बड़े पंडित और महाराज ने हमें बताया, गणेश चतुर्थी के दिन मूर्ति पूजा होने के बाद ना तो आप उसे हिला सकते हैं, ना ही आप उसे घुमा सकते हैं. हाँ, गणेश विसर्जन की पूजा होने के बाद आप इस मूर्ति को हिला सकते भी हैं और घुमा भी सकते हैं. तब तक अभी जो आए हुए गणेश भक्त हैं, उनको आपकी विशाल मूर्ति के साक्षात दर्शन कराइए. इस दर्शन से इन सभी गणेश भक्तों का कल्याण होगा और जरूर कल्याण होगा. सो मित्रांनो, फायनली आपण खेतवाडीच्या सगळ्या जेवढ्या मूर्त्या होत्या 13च्या 12 गल्ली सर्व बघितलेल्या आहेत. आणि आता निघालोय मी घरी, आणि आपल्या डायरेक्ट गाडीमधून डायरेक्ट ब्लॉग एंड करतोय. तरी आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कमेंट अशी करा, गणपती बाप्पा मोरया करा. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर चांगला म्हणून नाईस वगैरे कमेंट करू शकता. सो आणि खेतवाडीचं मी पहिलंच वर्ष होतं माझं खेतवाडीमध्ये जाण्याचं, आणि फर्स्ट टाइम मी गेलेलो खेतवाडीचे गणपती बघायला. सो चांगलं वाटलं एकदम. सर्वात भारी मूर्ती तर मी सांगेन खेतवाडीचा गणराज सम्राट, परत ते ओम कोणतरी होतं, ओम तांडव. हा, ओम तांडव, मुंबईचा सम्राट बोललो. ते 3-4 मूर्त्या आहेत, एकदम भारी आहेत, बघण्यासारखे आहेत खूप. सो नक्की आवर्जून जा. आणि मी सांगेन 5 दिवसाच्या आधीच जा. आजचा 4था दिवस आहे, उद्याचा 5वा दिवस आहे. सो लवकरच गेल्याने कसं थोडी गर्दी कमी भेटते. 5 दिवसाचे गणपती गेल्यानंतर गर्दी वाढते असं आहे, आणि त्यामुळे लवकर जा एवढंच मी सांगेन. सो काही चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. फटाफट जा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि साईडला जी बेल आयकॉन आहे ती ऑन करा, जेणेकरून ब्लॉग अपलोड झाला तुम्हाला पहिली नोटिफिकेशन तुम्हाला आणि ब्लॉग तुमच्या समोर असेल. सो फटाफट जा, सबस्क्राईब करा, कीप सपोर्ट. आणि लवकरच इंस्टाग्रामवरती 100K फॉलोअर कंप्लीट सुद्धा होणार आहेत. सो भरभरून प्रेम द्या ह्या ब्लॉगला. आणि नवीन ब्लॉग आपला चिंतामणी लालबाग तिकडचा येणार आहे, तो सुद्धा येणार आहे. पहिला हा येईल आता खेतवाडीचा. सो चला, बाय बाय.